पुण्यातील काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या शिक्षणाचा मुद्दा विरोधकांनी आता उपस्थित केलाय। पुणेकरांचा उमेदवार 8वी शिकलेला असल्याचा प्रचार सुरू करण्यात आलाय। धंगेकरांनीही शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांचा चांगला समाचार घेतलाय। पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना त्यांच्या शिक्षणावरून सोशल मीडियावर ट्रोल केलं जाऊ लागलं। पुण्याचं प्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या रवींद्र धंगेकर हे फक्त 8वी शिकलेले असल्याची टीका होऊ लागली आहे। रवींद्र धंगेकरांनी सोशल मीडियावरून शिक्षणावरून झालेल्या टीकेला आता प्रत्युत्तर दिलंय। रवी धंगेकर हा समाजाची PhD घेतलेला कार्यकर्ता आहे आणि शिक्षणाला PhD घ्यायला शिक्षणाची आट लागत नाही आणि समाजाने मला PhD दिली। पण आपले उमेदवार दिवसभर कुठं असतात, काय अभ्यास करतात, कुठल्या शाळेत रोज बसलेले असतात, आता महिना 2 महिने दिसतील ते, पण त्यानंतर किंवा त्याच्या अगोदर ते कुठल्या शाळेत आहे एवढं त्या कोण जाहीर लिहिणार आहे तेवढं लिहामध्ये मला जरा बरं वाटेल, कारण ही भाजपची पिलावर आहे। शिक्षणाचा समाजसेवेचा काहीही संबंध नसल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय। लोकांच्या मनातल्या उमेदवाराबाबत टीका करणं चुकीचं असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय। कोण किती शिकलंय, का शिकलंय, कशासाठी शिकलंय, त्याची कारणं काय ही कोणी पाहिजे। या राज्याचे अतिशय मोठे मोठे नेते होऊन घेतले, त्या काळात परिस्थिती वेगळी होती। आता त्यांची परिस्थिती काय होती हे आपल्याला सगळ्यांना वास्तव माहिती नसताना एखाद्यावर जो लोकप्रतिनिधी लोकांच्या मनात आहे त्याच्याबद्दल असं बोलणं मला तरी संयुक्त वाटतं। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी देखील धंगेकरांची बाजू लावून धरली आहे। राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांचं शिक्षण कमी होतं, पण त्यांनी क्रांतिकारक काम केल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय। आजची परिस्थिती नाही, आज सगळीकडून आपल्याकडे लोक येतात। क्रांती जी आहे आणि काय म्हणतात तुमचं सहकार्याच्या बाबतीमध्ये सुद्धा वसंतदादांनी काम केलंच ना, तो प्रश्न नाही। काम किती प्रेमानं मजबूतीनं मनुष्य करतो आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला। देशाचे प्रधानमंत्र्यांची डिग्री एकदा जाहीर करावी, त्यामुळे भाजपने या पद्धतीचा कांगवा करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न मांडावे। पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, त्यामुळे तिथला उमेदवार हा शिक्षित असावा ही अपेक्षा गैर नाहीये। पण धंगेकरांच्या विरोधात मुद्दा नाही म्हणून त्यांच्या शिक्षणाचा बाऊ करणं हे पुणेकरांना रुचेल असं वाटत नाही। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।